मी फक्त तुझी बायको नाही तर कोणाची तरी मुलगी पण आहे आणि आज मला मुलगी म्हणून माझे कर्तव्य पार पाडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मी काय म्हणते ते समजून घे. म्हणून मला थांबवण्याचा किंवा धमकी देण्याचा प्रयत्न करू नकोस. आता माझ्या मार्गावर निघून जा, असे स्नेहाने तिचा नवरा आकाशला सांगितले आणि घराबाहेर पडून थेट विमानतळावर गेली. इथे आकाश शांतपणे उभा राहून स्नेहाला जाताना पाहत राहिला, कारण लग्नानंतर त्याला पहिल्यांदा स्नेहाची भयानक बाजू दिसली. खरं तर स्नेहा सतत तिच्या पालकांना फोन करत होती, पण कोणीही तिचा फोन उचलत नव्हते. स्नेहाच्या आईचा फोन बंद होता आणि तिच्या वडिलांचा फोन सतत व्यस्त होता. त्यामुळे स्नेहाच्या मनात एक वेगळी चिंता सतावत होती आणि काही विचित्र तर घडले नसेल या ना गोष्टीने तिची काळजी वाढत होती. आणि आज ऑफिसच्या कोणत्याही कामात तिचे मन लागत नव्हते. मग ती थकून ऑफिसच्या जेवणाच्या सुट्टीत तिच्या आईच्या शेजारच्या काकूंना फोन केला पण कोणीही तिचा फोन उचलला नव्हते. मग थोड्या वेळाने तिचा फोन वाजला. तिने फोन उचलला तेव्हा तिला दिसले की तो काकूचा फोन होता. तिने लगेच फोन उचलला आणि म्हणाली, "नमस्कार काकू." "नमस्कार, तू कशी आहेस आणि घरी सगळे कसे आहेत?" काकू म्हणाल्या, "सर्व काही ठीक आहे बेटा. तू कशी आहेस आणि घरी सगळे कसे आहेत? मी आत्ताच आली तेव्हा मी पाहिलेत की तुझा फोन आला होता." स्नेहा घाबरून म्हणाली, "हो, मी तुम्हाला फोन केला होता. इथे सगळं ठीक आहे काकू. आज आई आणि बाबा कोणी फोन उचलत नाही. सर्व काही ठीक आहे ना? तुम्हाला माहीत आहे का ते कुठे गेले आहेत? काकू प्लीज तुम्ही मला एकदा त्यांच्याशी बोलून द्याल का?" काकू हळू आवाजात म्हणाल्या, "हो, सगळं ठीक आहे, काही हरकत नाही." तेवढ्या स्नेहाने मागून काकूच्या सुनेचा आवाज ऐकला. "आई, तुम्ही खरं का सांगत नाही?" काकूच्या सुनेचा आवाज ऐकून स्नेहाने म्हटले, "काकू खरं सांगा. वहिनी कोणत्या गोष्टीबद्दल तुम्हाला बोलल्या सांगत आहेत." तोपर्यंत काकूच्या हातात सुनेने हातातला फोन घेतला आणि म्हणाले, "स्नेहा मला माफ कर, कारण सर्वांनी तुला खरं सांगण्यासाठी मनाई केली होती. पण आता खोटे बोलून मी माझ्या कुटुंबाला अडचणीत आणू शकत नाही. खरं तर काल रात्री काही चोर तुझ्या घरात घुसले आणि तुझ्या आईच्या डोक्यावर काठीने वार केले आणि तिला दुखापत झाली. काका रात्री झालेल्या चोरीबद्दल चार चोरांविरुद्ध तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते. काल रात्रीपासून सर्वजण काळजीत आहेत. आजसुद्धा काका हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशनला चक्रा मारत आहेत. सगळ्यांनी मला सांगितलं होतं की तुला सांगू नकोस, पण मला राहवले नाही. काकूंची प्रकृती आता ठीक आहे, पण काका एकटेच अडचणीत आहेत. मी मान्य करते की आम्ही सगळे इथे आहोत, पण आम्ही तरी किती काळ त्यांच्याकडे बसू शकतो? त्यांना पाहून कधी कधी मला वाटतं की जर त्यांना मुलगा असता तर आज खरंच एकटे पडले नसते." हे सांगायला कटू वाटतंय, पण बघ स्नेहा, शेवटी तू त्यांची एकुलती एक मुलगी आहेस, म्हणून आता त्यांची काळजी घेणं तुझं कर्तव्य आहे. आता त्यांच्या म्हातारपणात त्यांना सेवा आणि संरक्षणाची गरज आहे. स्नेहाचे डोळे अश्रूने भरले. ती म्हणाली, "हे तू काय म्हणत आहेस वहिनी? ते माझे आई वडील आहेत. त्यांची मुलगी अजूनही जिवंत आहे. ते कधीच एकटे पडू शकत नाही. मी त्यांची मुलगी आणि मुलगासुद्धा आहे. मी आजच संध्याकाळपर्यंत पोहोचेन." वहिनीच्या गोष्टी स्नेहाच्या कानावर जणू टोचल्यासारख्या वाटू लागल्या. ती गप्प बसली. आज काहीतरी अनुचित घडेल या भीतीने तिच्या डोळ्यातून अश्रू का वाहत होते हे तिला कळत नव्हते. स्नेहा ऑफिसमधून सुट्टी घेऊन घरी निघून गेली. वाटेत तिला तिच्या वडिलांचा फोन आला. ते स्नेहाशी बोलत होते आणि सगळं काही सामान्य असल्यासारखे वागत होते. पण तेव्हा स्नेहा दाटलेल्या कंठाने म्हणाली, "बाबा, तुम्ही तुमच्या मुलीला इतकं परक केलं, तुम्हाला मला सांगण्याची गरजही वाटली नाही. जर काल रात्री तुम्हा दोघांना काही झाले असते तर मी आयुष्यात कधीही स्वतःला माफ करू शकले नसते. या गोष्टी सोडा आणि सांगा आई कशी आहे. काळजी करू नका, मी संध्याकाळपर्यंत पोहोचेन. आता सगळं ठीक आहे बेटा." "हे सगळं कळल्यानंतर तू विनाकारण काळजी करतेस म्हणून मी तुला सांगितलं नाही." "ठीक आहे बाबा, मी भेटून बोलेन." स्नेहा तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती, पण म्हणतात ना की तिच्या सासरच्या घरात सून नोकरी करत असली किंवा नसली तरी सासरच्या लोकांना सुनेची माहेरची ओढ अजिबात आवडत नाही. स्नेहाच्या सासरच्या घरात सर्व काही ठीक होते, पण जेव्हा जेव्हा तिच्या आईवडिलांच्या घरी जाण्याचा विचार येत असे तेव्हा तिच्या सासू शीलाताई तिच्या आईवडिलांच्या घरी जाण्याचा उल्लेख करताच घरात गोंधळ घालत असत. कारण शीलाताईंना स्नेहा तिच्या आईवडिलांच्या घरी जाणे किंवा जास्त वेळ फोनवर राहणे आवडत नव्हते. ही फक्त सासूची समस्या नव्हती, स्नेहाच्या नवऱ्याचीही तीच अवस्था होती. आई आणि मुलगा सारखीच भाषा बोलत होते. स्नेहा तिच्या कुटुंबात सासू आणि सासरे, तिचा नवरा आणि 2 मुलांसोबत राहत होती.
ते प्रत्येक छोट्या गोष्टीवर स्नेहाला टोमणे मारत असत आणि म्हणत असत, हे बघ सुनबाई, माझ्या एकुलत्या एक मुलाला एकुलती एक मुलीची बायको सून म्हणून मी चूक केली, पण तू मात्र भविष्यात असे अजिबात करू नकोस. मी तर सर्वांना हे समजावून सांगते, कारण अशा मुली फक्त आपल्या आईवडिलांच्या जवळच्या असतात, कारण तिचे सर्व लक्ष आपल्या माहेरच्यावरच असते. एकुलती एक सून असल्यामुळे ती क्रूरता तिच्यावर जास्त होती. वडिलांशी बोलल्यानंतर स्नेहाने फोन ठेवला आणि घरी आल्यानंतर तिला दिसले की आकाशही घरी आहे. आकाश घरी आलेला पाहून स्नेहा म्हणाली, बरं झालं आकाश, तू ऑफिसवरून लवकर आलास. आई, मी आज माझ्या माहेरी जात आहे आणि विचार करत आहे की यावेळेस आईबाबांना सोबत घेऊन येऊ. तेव्हा शिलाताई म्हणाल्या, सुनबाई, आता तुझ्या आईवडिलांचे काय नवीन नाटक? कुठे जाण्याची गरज नाही, समजले? ते इथे आमच्यासोबत आमच्या घरी राहू शकत नाही. सुनबाई, वाईट वाटून घेऊ नकोस, पण कदाचित तुझ्या आईचे मागच्या जन्माचे कर्म चांगले नसतील, त्यामुळेच ते फक्त एका मुलीला जन्म देऊ शकले आणि त्यांच्या घरात वंशाचा देह नाही, जो म्हातारपणात त्यांचा आधार बनू शकला असता. तसंही तुझे आईबाबा आता तुझे लग्न आले आहे, त्यामुळे तुझे सर्वात पहिलं कर्तव्य तुझ्या माहेरचं नसून सासरच्या लोकांच्या बाबतीत असले पाहिजे. आता तू तुझे माहेर विसरून जा, कळले का? तेव्हा मागून स्नेहाच्या नवऱ्याने सुद्धा आपल्या आईची साथ देत म्हणाला, आई अगदी बरोबर बोलत आहे. अगं स्नेहा, तुला तुझ्या आईवडिलांना इथे आणण्याची काय गरज आहे? तुझे आईबाबा इतकेच म्हातारे झाले नाहीत जे आपली स्वतःची काळजी घेऊ शकणार नाहीत. वेड्यासारखं वागू नकोस. तू त्यांना इथे का आणून तुझ्यासाठी आणि आमच्यासाठी त्रास निर्माण करू इच्छित आहे? जर तुला अजूनही असे वाटत असेल तर त्यांना 1-2 नोकर ठेवायला सांग. तसंही त्यांना पैशाची काही कमतरता नाही. नवरा आणि सासूच्या गोष्टी ऐकून स्नेहाचा धीर सुटला, कारण तिला अपेक्षा होती की आकाश तिच्या वतीने बोलेन, कारण तिने आकाशशी लग्न केले होते या अटीवर की तो तिला तिच्या पालकांप्रती असलेली कर्तव्य पार पाडण्यापासून कधीही रोखणार नाही. पण नेहमीप्रमाणे तेच झाले जे यापूर्वी घडत होते. यावेळी आकाशने त्याच्या आईला साथ दिली, पण आज स्नेहाला आपल्या आईवडिलांचा अपमान सहन झाला नाही. ती रागाने म्हणाली, मिस्टर आकाश, मी माझ्या पालकांच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही, समजलं? आणि तू मला जे काही सांगत आहेस ते तुझ्या पालकांनाही लागू होते. मग तू आजच तुझ्या पालकांना गावात सोडायला हवं, कारण ते इतके वयस्कर नाहीत की ते स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकत नाहीत. आणि जर तुला असं वाटत असेल की तू असं करू शकत नाहीस, तर त्यांना नोकर ठेवायला सांग. त्यांना ठेवून आपण स्वतःवर हे संकट का आणले आहेत? तसंही तुला तुझ्या स्वतःच्या पालकांना तुझ्यासोबत ठेवायचे नव्हते, पण बाबांच्या तब्येतीमुळे तू त्यांना माझ्या समजुतीने आणले आणि आई आणि मी तुमच्या मुलांसोबत लग्न केले म्हणून मी माझे माहेरचे घर विसरू का? तर मी तुम्हाला एक गोष्ट आठवण करून देते की माझे अस्तित्व माझ्या पालकांशी जोडलेले आहे आणि त्यांना विसरणे माझ्याशी अशक्य आहे. ज्याप्रमाणे तुम्ही आकाशला शिक्षण देऊन स्वावलंबी बनवले आहे, त्याचप्रमाणे माझ्या पालकांनाही मला शिक्षण दिले आणि मला स्वतः त्यांची काळजी घेण्याइतपत सक्षम बनवले. हो, पण एकदा स्वतःच्या हात डोकावून पहा आणि आकाश तुमची सेवा करू शकेल का? तोंड सांभाळून बोल स्नेहा, तू माझ्यासमोर माझ्या आईवडिलांचा अपमान करू नकोस, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. आकाश रागाने ओरडला, मिस्टर आकाश, ओरडू नकोस, मलाही ओरडता येते. स्वतःच्या आईवडिलांवर गोष्ट आली तर लगेचच राग आला? वा, काय गोष्ट आहे? आणि माझ्या आईवडिलांचा काय आदर नाही, त्यांचे कारण मला कळेल का? ज्याप्रमाणे तुला तुझ्या आईवडिलांबद्दल वाईट वाटते, त्याप्रमाणे मलाही वाईट वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू मला दिलेला सल्ला कधी इतर कोणालाही देऊ नकोस, अन्यथा लोक तुझ्यावर तसेच तुझ्या संगोपनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतील. तू तुझ्या पालकांशी असं काय करू शकतोस, पण हो, मी माझ्या आईवडिलांसोबत असं कधीही करू शकत नाही. स्नेहाने आपल्या खोलीत जाऊन आपली बॅग पॅक करून दोन्ही मुलांना घेऊन निघून लागली. तेव्हा सासू म्हणाली, जर तू आमच्या परवानगीशिवाय या घरातून बाहेर एक पाऊलही टाकले तर तुझे या घरात सोबत कसले नाते नसणार. आपल्या आई वडिलांची सेवा करत आयुष्यभर आपल्या माहेरची पडून राहा. आणि दुसरी गोष्ट, तुला जायचे असेल तर जा, पण माझी नातवंड कुठेही जाणार नाही. घरातून बाहेर पडताना स्नेहा रागाने म्हणाली, आई, सर्वप्रथम हे तुमचे घर नाही तरी माझे आहे, कारण हे मी माझ्या कष्टाच्या पैशाने आणि माझ्या वडिलांच्या पाठिंब्याने विकत घेतले आहे. जर तुमचा विश्वास नसेल तर तुमच्या मुलाला विचारा. दुसरे म्हणजे माझी मुले नेहमीच माझ्यासोबत असतील. मी त्यांना तुमच्यासोबत सोडून तुमच्यासारखे स्वार्थी बनवू इच्छित नाही. म्हणूनच मला हे घर सोडण्यासाठी
किंवा या घरात येण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही किंवा कोणी मला या घरात येण्यापासून रोखू शकत नाही. आणि हो, आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या आईच्या मागच्या जन्मातील कर्माचा विचार करू नका. कारण माझ्या आईला मुलाची गरज नाही. तिने तिच्या मुलीला तिची काळजी घेण्याइतपत सक्षम बनवलेले आहे. तिची मुलगी तिच्यासाठी पुरेशी आहे. यापेक्षा तुम्ही तुमच्या कर्मावर एक नजर टाकली असती तर बरे झाले असते. त्याची नजर स्नेहाच्या डोळ्यावर पडली, जी त्याच्याकडे रागाने पाहत होते. स्नेहाने आपले अश्रू पुसत आकाशला म्हणाली, आकाश, जरी तू 2 मुलाचा बाप असलास तरी तुझ्याकडे मुलगी आणि बहीण दोघी नाहीत, हे तू विसरू नकोस. आणि यामुळेच कदाचित तुला माझे आणि माझ्या आई वडिलांचे दुःख समजत नसेल. पण प्रत्येकाची वेळ येते, समजलं का? असे होऊ नये की माझे आईवडील आज जिथे उभे आहेत तिथे तू उद्या त्यांचा मुलगा असूनही उभा राहशील. असे म्हणून स्नेहा सासरच्या घरातून निघून आपल्या माहेरी पोहोचली. स्नेहा आणि मुलांना पाहून तिचे आईवडील खूप आनंदी झाले. दुसऱ्या दिवशी आकाशही सकाळी लवकर तिथे पोहोचला. आकाशला पाहून स्नेहाला आश्चर्य वाटले की आकाश इथे का आला. दुसऱ्या दिवशी स्नेहा तिच्या आईवडिलांसोबत घेऊन जाण्याचा आग्रह करू लागली. तेव्हा स्नेहाचे बाबा म्हणाले, आकाश बाळा, तू हिला समजावून सांग की तिने तिचा हट्टीपणा सोडावा. आम्ही दोघेही इथे ठीक आहोत. मग आकाश म्हणाला, बाबा, स्नेहाला नाही तर तुम्हाला समजावून घ्यायचे आहे. जर देवाने ना करो त्या रात्री काही अनुचित घडले असते तर तुमचा हट्टीपणा सोडा आणि आमच्यासोबत चला. स्नेहा आणि आकाशने आईबाबांना पटवले आणि त्यांना घरी घेऊन आले. पण तिच्या आईवडिलांना घरी घेऊन येण्याऐवजी स्नेहा त्यांना त्याच इमारतीतील दुसऱ्या फ्लॅटमध्ये घेऊन गेली. मग आकाशने स्नेहाला एकटे बोलावले आणि म्हणाला, स्नेहा, हे सर्व काय आहे? तू आईबाबांना घरी का घेऊन जात नाही? मग स्नेहा म्हणाली, बघ आकाश, मी माझ्या आईवडिलांच्या स्वाभिमानाशी तडजोड करू शकत नाही. मला त्यांच्यासमोर हे दृश्य निर्माण करायचे नाही किंवा मी त्या घरात त्यांचा अपमान सहन करू शकणार नाही. तुला तुझा आणि आईचा स्वभाव चांगलाच माहीत आहे. म्हणून एकाच इमारतीत 2 वेगवेगळ्या ठिकाणी राहणे चांगले होईल, जेणेकरून मी माझे काम करू शकेन आणि माझ्या पालकांची काळजी घेऊ शकेन. मी माझ्या मैत्रिणीसोबत बोलून ही सर्व व्यवस्था आधीच करून ठेवली होती. अशा प्रकारे माझे पालक देखील त्यांच्या इच्छेनुसार मुक्तपणे जगू शकतील. अन्यथा ते आपल्यासोबत राहण्यास कचरतील आणि त्यांच्या मनात काय आहे हे ते सांगू शकणार नाहीत. बरं, तू आता घरी जा, असं स्नेहा म्हणाली. तेव्हा आकाशने विचारले, तू इथेच राहशील का? बघ स्नेहा, मी चूक केली. मी विसरलो होतो की मी तुझ्यासोबत लग्न आधी वचन दिले होते की मी तुला तुझे कर्तव्य पार पाडण्यापासून रोखणार नाही. पण मी ते कर्तव्य निभावू शकलो नाही. पण यापुढे मी असे कधी होऊ देणार नाही. चल घरी जाऊया. आता स्नेहा म्हणाली, आकाश, तुला तुझे वचन आठवले हे चांगले आहे. पण मी तुला आधीच सांगितले होते आणि आताही सांगत आहे की मी फक्त तुझी बायको नाही तर माझ्या आईवडिलांची मुलगीसुद्धा आहे. त्यामुळे आता त्यांच्यासोबत राहणार. कारण ही जागा आणि हे घर दोघांसाठी नवीन आहे. मी आई आणि बाबांच्या सांगण्यानुसार सगळं ठरवून येईन. निघताना आकाशने स्नेहाला मिठी मारली आणि म्हणाला, स्नेहा, देवाने मलाही अशी एक मुलगी दिली असती तर किती बरे झाले असते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ज्याप्रमाणे एक मुलगी सून म्हणून सासरी येते त्याप्रकारे तिच्या माहेरच्या प्रती काही कर्तव्य असते आणि जिथे ती एकुलती एक असते तिथे तर तिचे कर्तव्य पार पाडावेच लागते. यासाठी नवऱ्याने आणि सासरच्या लोकांनी तिला साथ दिली पाहिजे. इथे स्नेहाने ठाम निर्णय घेतला, त्यामुळे ती तिच्या आईवडिलांना आणू शकली नाही. जगात अशा अनेक मुली आहेत ज्या विचार करून करून खचून जातात आणि मायेच्या प्रती असलेले कर्तव्य पार पाडत नाही. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे? स्नेहाने जे काही केले ते योग्य केले आहे का? कमेंट करून नक्कीच सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नवनवीन कथांसोबत. धन्यवाद.